मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये जरी वाढ होत असली तरी देखील मुंबईमध्ये प्रदूषण देखील वाढत आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील सरासरी तापमान जे आहे ते 21 अंश सेल्सिअस ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत जात आहे, परंतु मुंबईमधलं प्रदूषण अजून देखील कमी होत नाही। विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये धुक्याची चादर असेल असं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आपण सध्या दादर परिसरामध्ये आहोत आणि दादर परिसरामध्ये आपण देखील पाहतोय की आता सकाळच्या वेळेस प्रदूषणाचा मोठा विळखा जो आहे तो मुंबईमध्ये आणि संपूर्ण दादर परिसरामध्ये बसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये सरासरी तापमान जे आहे ते या आठवड्यामध्ये जवळपास 21.7 अंश सेल्सिअस ते 23.9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली होती आणि सरासरीपेक्षा कमाल तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये 31 अंश सेल्सिअस पर्यंत झालेली आहे। मुंबईमध्ये आपण जर या आठवड्याची परिस्थिती पाहिली तर मुंबईमधलं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु प्रदूषण देखील वाढत असल्याची हवामान विभागाच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। कारण की मुंबईमध्ये सुरू असलेले बांधकाम त्याचसोबतच मुंबईमधील वाढती वाहनांची संख्या यामुळे थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः प्रदूषणाची वाढ जी आहे ते प्रदूषणाची वाढ होते आणि त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये धुक्याचं साम्राज्य आहे ते ठिकठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यावरती मुंबई महानगरपालिकेकडून कडक कारवाई जी आहे ती कारवाई केली जाणार आहे। मुंबईमध्ये ज्या विभागामध्ये सलग 3 दिवस 300 पेक्षा अधिक AQIची नोंद जर झाली तर त्या ठिकाणचे बांधकामं जे आहे ते बंद करण्यात येतील असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि यानुसार वरळीमध्ये कालचा जर AQI आपण जर पाहिला तर 265 हा AQI जो आहे तो वरळीमध्ये नोंदवण्यात आला आणि त्यानंतर माझगावमधला 245 AQI जो आहे तो काल माझगावमध्ये नोंदवण्यात आला आणि सलग 3 दिवस जर एखादा AQI 300च्या वर नोंदवला गेला तर तिथल्या बांधकामं बंद करण्यात येतील अशी माहिती जी आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं पुढील कारवाई कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल, परंतु येत्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये तापमान वाढेल परंतु यामुळे प्रदूषणामध्ये देखील वाढ होईल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। नोव्हेंबर महिना पूर्ण जो आहे आणि तो डिसेंबर महिन्यामध्ये देखील असंच मुंबईमध्ये धुक्याचं साम्राज्य राहील, त्याच्यामुळे नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।